लष्कराच्या पेपर फुटी प्रकरणी नागपुरातून आणखीन तिघांना ताब्यात घेण्यात आलंय। याविषयी महत्त्वाची बातमी। ठाणे क्राईम ब्रांचने रात्री उशिरा ही कारवाई केली आहे। हे तिघही सैन्याचे लिपिक असल्याचं समजतंय। रवींद्र कुमार, धरमसिंग आणि निगम कुमार पांडे अशी ताब्यात घेण्यात आलेल्या तिघांची नाव आहेत। या तिघांनाही नागपुरातून ठाण्यात आणण्यात आलंय। 26 फेब्रुवारीला लष्करातील विविध पद भरतीसाठी लेखी परीक्षेचा पेपर होता। मात्र परीक्षेपूर्वीच हा पेपर फुटल्याचं सिद्ध झाल्यानं ठाणे क्राईम ब्रांचच्या पथकानं राज्यात विविध ठिकाणी धाड टाकून सुमारे 400 जणांना ताब्यात घेतलं। यात विद्यार्थी, कोचिंग क्लासेसचे संचालक आणि दलालांचा समावेश होता। पेपर लीक प्रकरणी सुरुवातीपासूनच सैन्यातील काही कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याची चर्चा होती। अटकेतील आरोपींनी देखील सैन्यातील कर्मचाऱ्यांची माहिती दिली। पेपरची सीडी कुठून देण्यात आली तसंच वरिष्ठ पातळीवर या प्रकरणात कोण गुंतलं आहे याचा तपास क्राईम ब्रांचला करायचा आहे। तर ठाणे क्राईम ब्रांचने काल रात्री उशिरा कारवाई केली आहे आणि तिघं सैन्याचे लिपिक आहेत ज्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे। या तिघांनाही नागपुरातून ताब्यात घेण्यात आलं आहे। आपले नागपूरचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्याबरोबर। जितेंद्र, आपण बघतोय पेपर फुटी प्रकरणी आणखीन तिघांना ताब्यात घेण्यात आले की जे लिपिक होते सैन्याचे, काय अधिक कळतंय? नक्कीच मृदुला, कारण ज्या प्रकारे हे पेपर फुटीचं प्रकरण संपूर्णपणे ठाणे क्राईम ब्रांचने समोर आणलेलं होतं, राज्यात विविध ठिकाणी धाडी टाकून सुमारे 400 जणांना अटक केली होती। मात्र यात सैन्याचा कर्मचारी असल्याशिवाय हा पेपर फुटी शक्य नाही। याच अनुषंगाने जो तपास केलेला होता आणि जे अटक केलेले आरोपी होते त्यांच्याकडनं जी माहिती मिळाली होती, त्यानंतर ठाणे क्राईम ब्रांचने नागपुरातील जे रिक्रुटमेंट सेंटर आहे आर्मीचं, तिथे आले ते त्यांनी तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे आणि चौकशी केल्यावर त्यांना ठाण्याला घेऊन गेलेले आहेत। हे जे अटक केलेले आहेत ते रेल्वे आर्मीमधील रिक्रुटमेंट बोर्डातील लिपिक असल्याचं समोर येत आहे आणि तिघांनाही ठाणे क्राईम ब्रांचने आता आपल्या ताब्यात घेतलेले आणि त्यांची पुढील चौकशी करतायत। याबरोबरच आता जे समोर राहणार आहे की लष्करातील आणखी कोण मोठे अधिकारी आहेत किंवा आणखी इतर कोण कर्मचारी आहेत जे या पेपर फुटीत सामील आहेत, याचा देखील आता ठाणे क्राईम ब्रांच तपास करणार आहे। मृदुला, धन्यवाद जितेंद्र, ही माहिती दिल्याबद्दल। जितेंद्र शिंगाडे आपले प्रतिनिधी आपल्या बरोबर होते। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।